साऱ्या भक्तांच्या श्वासात चालणारी तुझीच शक्ती आहे। मग तुला प्रसन्न करण्याची गणराया आणि या भक्तजनांकडे चांगलीच युक्ती आहे। मग सदैव मुखात तुझे नाव घेणे आणि सदैव मुखात तुझेच नाव घेणे हीच गणराया खरी भक्ती आहे। आणि तुझ्याच चरणावर हे गणराया आणि या भक्तगणांना मिळणारी खरी मुक्ती आहे। आणि बघा बुवा म्हणायचं आहे काय, आज चाहूल लागले प्रत्येक भक्तगणाला त्याच्या बाप्पाची। पण सध्या मित्रांनो कोकणामध्ये आपल्या भात लावणीचा सीझन चालू आहे, बरोबर ना? तो शेतकरी अगदी आनंदाने बहरून आपल्या बाप्पाला सांगतोय, बाप्पा अरे तुझं आगमन तर निश्चितच होणार आहे, पण जे काय मी माझं छोटंसं रोपटं लावलंय ते तुझ्या आशीर्वादानं, तुझ्या चांगल्या आशीर्वादानं ते फुलून येऊ दे। माझं जे काही छोटंसं रोपटं आहे त्याला चांगला बहर येऊ दे। आणि तोच विषय हा शेतकरी राजा आपल्या बाप्पाकडे त्याच्या चरणावरती काय मागणं मागतोय म्हणून म्हणायचंय भो ऐका की या धरणीवर शेतकरी अहो धान पिकाचे कष्ट करी, अहो या धरणीवर शेतकरी आणि धान पिकाचे कष्ट करी। मग मुखी घेऊन तुझे नाम काम कराया, अरे मुखी घेऊन काम तुझे काम कराया, कृपेची धर छाया हे बाप्पा तू गणराया, अरे कृपेची धर छाया बाप्पा तू गणराया।
सांग विघ्न हरता भोळ्या भक्तांच्या या कष्टाला रंग भराया भोळ्या भक्तांच्या या कष्टाला रंग भराया कृपेची घनछाया बाप तू गणराया कृपेची घनछाया बाप तू गणराया हो या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी मुखी देवोनी नाम तुझे काम कराया मुखी देवोनी नाम तुझे काम कराया कृपेची घनछाया अरे कृपेची धनछाया हे बाप्पा तू गणराया